आता बातमी अजित पवारांसंदर्भातली आहे। 1 रुपयात पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचं कानावर आलं असं अजित पवारांनी म्हटलंय। पीक विम्यासंदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती सुद्धा अजित पवारांनी दिली आहे। तर योजनांमध्ये गैरप्रकार करू नका असं सुद्धा अजित पवार म्हणाले। शिवाय पीक विमा योजनेमध्ये काही प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं निदर्शनास आलं असल्याचं मंत्री माणिकराव कोकाटेंनी म्हटलं होतं। शेतकऱ्यांनी यादी दिली तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल असंही आश्वासन यावेळी कोकाटेंनी दिलं होतं। थोडंसं काही चांगल्या योजना मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो, सरकार द्यायचा प्रयत्न करतं, मुख्यमंत्री द्यायचा प्रयत्न करतं, पण त्याचा गैरफायदा होतो। 1 रुपयात पीक विम्याचा मोठ्या प्रमाणात गडबड झालेली कानावर येते, त्याची इन्क्वायरी चाललेली आहे। परंतु असं जर घडलं तर मग आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात। अशा प्रकारची वेळ माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो आपल्या समाजावर येऊन देता कामा नये, त्याबद्दल पण काळजी घ्या। पीक विमा योजनेमध्ये काही अंशी थोड्याफार प्रमाणामध्ये गैरप्रकार झाल्याचे माझ्याही निदर्शनास आलेलं आहे। परंतु त्यामध्ये जे शेतकरी जेन्युइन आहेत त्यांना पीक विमा मिळाला पाहिजे। अशा शेतकऱ्यांनी जर माझ्या यादी निदर्शन आणून दिली तर मी तात्काळ चौकशी लावून त्यांना विम्याकडून पैसे मिळवून देण्याची जबाबदारी निश्चितपणे कृषी खातं घेईल। त्या बाबतीत आपण निश्चिंत राहा, त्यांना न्याय मिळेल।